नक्कीच सामना 3 षटकांचा आहे. तर नक्कीच पाहायला गेलं तर हाय स्कोर ज्या संघाचा उच्चांक असेल धावांचा त्या संघाला बाय दिली जाईल. आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये 35 धावांचं समीकरण सेट केलं आहे, 34 धावांचं. तर या सामन्यामध्ये जो 35 धावांच्या वर प्लस कोण जर सामना धावांचं समीकरण सेट करेल तर तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल याची शक्यता नाही आहे. परंतु इथे सामना पाहणं गरजेचं आहे. परघे विपक्ष नांदगाव इथं प्रथम फलंदाजी करतो नांदगाव संघात दत्ता भगत आणि किरण खुटले. एक दोन आक्रमकता सिद्ध करा दोन फलंदाज. यावेळी नक्कीच चेंडू गेलाय दणदणीत बिग 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 षटकार डीजे. नक्कीच इथे विकेट साठी 500 प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय मोहनजी भोईर वलप यांच्याकडून प्रख्यात गोलंदाज गणेश म्हात्रे याला नक्कीच प्रख्यात विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. आताचा चेंडू ट्रॅव्हल्स येतोय, चेंडू सीमेरेषेलगत पकडलाय इथे लहू भोईर याने, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. परंतु चेंडू फेकणार तोपर्यंत इथे 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं पाहिली गेली तर संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. पाहिलं तर गोलंदाज गणेश म्हात्रे याला सुवर्ण संधी आहे. मोहन भोईर यांच्याकडून आपण जर प्रत्येक विकेट घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस. लवकर फुलटॉसचा चेंडू होता, यावेळी ट्रॅव्हल्स केला चेंडूला, चेंडू नक्कीच ट्रॅव्हल्स होतोय. अशोक भोईर चेंडूला अडवत आहेत, परंतु चेंडू फेकणार तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचतोय 10 वरती. केम्सपॅक कंपनीमध्ये काम करणारे असतील आमचे मोहन भोईर गणेश म्हात्रे, तर त्यांच्यासाठी विकेटला 500 रुपये आहेत. परंतु राजू पाटील यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. पालेश्वरीचे उपसरपंच निखिल तांडेल यांच्याकडून 1100 रुपयाचं योगदान आणि गुरुनाथ वाघे यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलं. तिन्ही पाहुण्यांचा हार्दिक आभार. धन्यवाद. तर आत्ताचा चेंडू सुरेख चेंडू कडवलाय, चेंडू गेलाय नक्कीच चौकाराच्या दिशेने आणि 4 धावेनं पाहिली गेली तर धाव पडकाव धावा लागल्यात 14 धावा. नक्कीच चांगल्या प्रकारचा कमबॅक करतोय. पाहिलं गेलं तर नांदगाव संघ म्हटला तर एक बहारदार खेळी करणारा संघ आहे, कारण त्या संघाला माहीत आहे की आपल्याला जास्त धावांचा उच्चांक गाठला तर आपण बाईच्या दिशेकडे चेंडू ट्रॅव्हल्स करू शकतो, आपली संघ ट्रॅव्हल्स करू शकतो. परंतु इथे काय घडलंय, चेंडू पॅडला आदळतोय परंतु इथे बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावीनं संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. सर्व एक धावसंख्या करण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज. पाहिले गेले तर दत्ता भगत आणि किरण खुटले ही बहारदार खेळी करणारे 2 फलंदाज यावेळी मैदानामध्ये आहेत. परंतु या 2 फलंदाजांना कोण विसरत, ज्या फलंदाजानं पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची खेळी केली होती तेच हे 2 फलंदाज चांगल्या प्रकारची खेळी करतात. आतापर्यंत पाहिलं गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये दत्ता भगतनं नक्कीच 8 चेंडू फेस केले होते, 18 धाव पलकावर लावल्या होत्या आणि किरण खुटले पाहिलं गेलं तर 9 चेंडू 28 धावांची बहारदार केली होती पहिल्या सामन्यामध्ये. परंतु या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये काय करतो हे पाहणं गरजेचं आहे, कारण पाहिलं गेलं तर स्ट्रायकर इनला दत्ता भगत खेळत आहेत, नॉन स्ट्रायकर इनला किरण कुटलेच्या पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं 2 चौकार 2 षटकार आले होते. परंतु इथे मात्र गोलंदाज येतोय निलेश भोईरला नक्कीच कमबॅक करावं लागेल, कारण चांगली आक्रमकता. यावेळेचा चेंडू ट्रॅव्हल्स केलाय, चेंडू धावणार नाहीये, चेंडू गेलाय 1 बाउन्स चौकार डीजे. गेली तर संघ पोहोचतो तो म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल निलेश भोईला. पडगे संघ पाहिलं गेलं पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच 59 धावांचा उच्चांक गाठला होता या संघाने, परंतु इथे मात्र नक्कीच या धावसंख्येवरती निर्बंध कसं ठेवावं लागेल हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज निलेश भोईरला प्रथम गोलंदाज हाताळलं होते, यावेळी नक्कीच गणेश म्हात्रेनं यावेळी धावा खर्च केल्या होत्या 15,
तर निलेश भोईर यावेळी कमबॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतो की काय पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लोवर फुलटॉसचा चेंडू होता. इथे नक्कीच ऑफ स्टंपचा चेंडू होता. पंच निहालतात, पंच विचार करतायत, चेंडू आतून जातोय आणि इथे मात्र एक निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. सो एक कमबॅक केलं या गोलंदाजानं. निलेश भोईला पहिल्या चेंडूवर मार खाल्ल्यानंतर कमबॅक करणं हे अशक्य असतं, परंतु नक्कीच त्याच्यावर पूर्णपणे विश्वासार्थ चेंडू फेकण्यात आला आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा लो बोल्ड चेंडू होता हवेमध्ये जास्त उंची, परंतु इथे काय घडलंय, चेंडू गेलाय सीमा पार. षटकार धन्यवाद. या 6 धावेनं पाहिले गेले तर संघ पोहोचतोय तो म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. कमबॅक करावा लागेल ते गोलंदाज निलेशला, कारण पडगे संघ म्हटलं तर पाहिलं की अशोक भोईरसारखा आक्रमकता फलंदाजी आहे त्यांच्याकडे, परंतु खेळ आहे. पुन्हा एकदा लो फुलटॉसचा चेंडू होता. इथे पुन्हा एकदा प्रहार करतो चेंडूवर, चेंडू सीमेला गेला ट्रॅव्हल्स होतो, परंतु इथे चांगले क्षेत्ररक्षण होतंय, परंतु इथे शशीकडनं सुरक्षित झालं आहे, परंतु चेंडू उचलणार तोपर्यंत 2 धावा. 2 धावेनं संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. चांगल्या प्रकारे धावसंख्या करणं गरजेचं आहे. आमचे स्कोररची भूमिका निभावतात ते सुधीर आगलावे, मॅन फ्रॉम कोलवाडी. चांगल्या प्रकारचे अचूक अशी पण इथे स्कोरिंगची भूमिका, आज कित्येक सामने त्यांनी स्कोरिंग केलं, एक चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. ते सुधीर आगलावे, आपलंसुद्धा मनपूर्वक स्वागत. यावेळी पुन्हा एकदा चेंडू मारलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु इथे चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव. एका धावेनं पाहिले गेले तर संघ पोहोचतो 28 या धावसंख्येवरती. सुरेख स्पर्धा आपण पाहू शकाल या वलप ग्रामस्थांच्या वतीनं. 40+ संघ. नक्कीच किरण कुठले म्हटलं तर 2 ओव्हरचा इथे सामना खेळतो, कारण आता हा 12वा चेंडू फेस करणार आहे. ते पाहायचं आहे की बहारदार खेळी करतो हा किरण कुठले नांदगाव संघाकडून. इथे पुन्हा एकदा निलेश यांचा चेंडू कव्हरचा चेंडू ट्रॅव्हल्स केला. इथे काय घडलंय, चेंडू उचलणार फेकला तोपर्यंत 1 धाव आणि एका धावीनं पाहिली गेली तर संघ पोहोचतोय तो म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. सर्वात महत्त्वाचं कमबॅक करतोय हा गोलंदाज. कमबॅक केलं फलंदाजानं, कारण 2 षटकं संपल्यात. 2 षटकानंतर 29 धावा धाव फलकावरती लावण्यात यशस्वी झाला आहे. नक्कीच इथे नांदगाव संघाला एक विचार करणं गरजेचं आहे, कारण समोर पडगे संघ म्हटलं ना तर फलंदाजीचं भरपूर जोर असलेला हा फलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं एका हाती सामना जिंकला होता. एका हाती 59 धावा या धावफलकावर लावल्या होत्या अशोक भोईर आणि ते आपले सर्व खेळाडू. चांगल्या प्रकारे धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला होता, परंतु इथे चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. नांदगाव संघ पाहिलं गेलं तर दत्ता भगत वैयक्तिक संघासाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, तर किरण कुठलं सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, परंतु इथे पाहिलं गेले ते कुठल्याही प्रकारची विकेट इथे टाकण्यात यशस्वी होत नाही आहे. म्हणजे विकेट इथे टिकवून ठेवले. साजेदारी महत्त्वाची आहे. नक्कीच साजेदारी म्हटलं की सामंजस्यपणा, आपण एकमेकावर विश्वास संपादन करणं आणि या मैदानाचं या पिचचा अनुभव म्हणजे साजेदारी. आणि साजेदारी ज्या प्लेयर्सने घेतली ना तो प्लेयर्स यशस्वी होऊ शकतो. त्यात नवीन गोलंदाज यावेळी शेवटचा गोलंदाज असेल संतोष भोईर. तर यावेळेचा चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल्स येतो, तिथे उंची जास्त गेलो, परंतु झेलच्या अपेक्षा असेल, परंतु यावेळी काय झेल चांगला केला होता, परंतु थोडंसं असफल झाला आहे. इथे मात्र चेंडू भूमीला दान होते, परंतु इथे काय घडलंय, चेंडू फेकणार उचलणार तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचतो. म्हणजेच नक्कीच यावेळेचा चेंडू ट्रॅव्हल्स होतो. इथे काय सुरेख संघ केले जाते, परंतु इथे थोडंसं मिसफिर होते. पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारचा कमबॅक करावा लागेल. गोलंदाज संतोष भोईरला. संतोष भोईर म्हटलं तर पडगे संघ आणि पडगे संघावर एक चांगल्या प्रकारचे ट्रॅकरसुद्धा आहे ते संतोष भोईर. आणि आत्ता 40+ संघामध्ये आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व इथं गाजवणं सिद्ध करतायत. अंतिम षटक आहे संतोष भोईरचं.
यावेळेचा चेंडू हवेमध्ये प्रहार करतो. चेंडूची अपेक्षा असेल इथे सुरेख चेंडू कलेक्ट केला अशोक भोईर याने, परंतु जर कॅच घेतली असती कदाचित इथे 1-2 धाव वाचले असते, परंतु 2 धावेपासून वंचित ठेवलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अशोक भोईर यांचं, कारण 2 धावा आज जर चेंडू मिस झाला असता तर कदाचित चौकारसुद्धा गेला असता, परंतु 2 धावेपासून वंचित ठेवतोय. तर चंद्रकांतजी वणगे यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय स्पर्धेला, त्यांचं देखील आभार. तर नक्कीच धावसंख्या पोहोचते 34 या धावसंख्येवरती. आताचा चेंडू पसव्या गतीचा चेंडू होता, चेंडूने फसवला, यावेळी चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. का होऊ नये दिबा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळ हानी होणारच याच्या शंका नाहीये, परंतु इथे काय घडलंय तर आपण जी शर्यत लावली होती ना उच्चांक धावांच्या उच्चांकाची, आणि ज्या संघाचा धावा जास्त धावा असतील त्या संघाला बाय दिली जाईल, आणि तो संघ डायरेक्ट या संघातनं नक्कीच इथे क्रॉसिंग केलं आहे. 34 धावा यावेळी बामाली संघानं काढल्या होत्या आणि इथे 34 प्लस झाला आहे, म्हणजे 38 धाव फलकावरती लागल्यात, त्या म्हणजेच नांदगाव संघाच्या. आणि या संघातनं जो संघ जिंकेल तो नक्कीच डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश करेल, याच्या शंका नाही आहे. परंतु इथे पुन्हा एकदा काय घडतंय, चेंडू ट्रॅव्हल्स होते पहा, अतिशय चांगल्या प्रकारे आउटफील्ड तेज आहे, सफर करतो, परंतु इथे चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आहे मी म्हणेन, परंतु इथे 2 धावा वाचवल्यात. यावेळी धाव फलकावर धावा लागल्यात, त्या म्हणजेच 39 धावा. नक्की चांगल्या प्रकारचा कमबॅक करतोय, कमबॅक करावा लागेल नांदगाव संघाला. धावांचा उच्चांक आहे, परंतु इथे पडगे संघाने सामना जर जिंकला तर कदाचित या स्पर्धेमध्ये आपण डायरेक्ट फायनलसाठी प्रवेश करू शकाल. परंतु इथे काय घडतं काय बिघडतं पाहणं गरजेचं आहे. संतोष भोईर आतापर्यंत नक्की चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी, तर एकीकडे पाहिलं गेलं तर किरण खुटले सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. यावेळेचा चेंडू प्रहार केलाय चेंडूवर, चेंडू थांबला नाहीये, चेंडू गेलाय बिग 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 षटकार. डीजे बोला. गाव के पडगे जो संघ जिंके धन्यवाद. मध्ये पुढील सामना होणार, कारण पडगे आणि नांदगाव जो जिंकेल तो फायनल मध्ये, त्यामुळे कंपल्सरी आदई आणि बामाली तुमच्यामध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघनायकाने लगेच रिपोर्ट करायचं आहे. पडगे गावचे सचिन भोईर दादांना विनंती असेल, सचिन दादा आपण व्यासपीठावरती यावं. त्यांना देखील या स्पर्धेचा इन्व्हिटेशन कार्ड पोहोचला होता आणि सचिन भोईर यांचा आम्ही ते सन्मान करणार. मॅच सुरू आहे त्यांची, मॅच झाल्यानंतर येतील ते, मी आता उल्लेख केला, परंतु ते देखील चांगले खेळाडू आहेत 40+. सन्माननीय नंदूजी भोईर, नंदूजी भगत आणि दत्ताजी भगत यांना विनंती आपण देखील यावं. खूप चांगलं सहकार्य, परंतु मॅच झाल्यानंतर आपण यायचं आहे, आता नाहीये. 46 धावांचं टार्गेट 18 चेंडूमध्ये आणि हाय स्कोरला बाय, अर्थात यातून जो जिंकेल तो फायनलला, असे आपण यांची नोंद करूया. तर बामाली आणि आदई संघामध्ये मॅच होणार आहे. दोन्ही संघांना टॉससाठी यायचं आहे. आपला सम्राट दरार आहे रे, तुला कळणार नाही, तुला भरणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. उडतोस रे, फिरतोस रे,
यस, थँक्यू सो मच. 3 ओव्हरमध्ये 46 धावांचे टार्गेट. जर या धावा चेस केल्या पडगे संघाने तर तो जाईल फायनलमध्ये, आणि जर धावा डिफेन्स केल्या तर नांदगाव संघ जाईल फायनलमध्ये. आणि आमचे समालोचक सत्यावन म्हात्रे यांनी उल्लेख केला की नांदगाव संघाने सर्वाधिक चषक जिंकल्यात 40+ क्रिकेटमध्ये. चांगला संघ आहे. आणि बेलोली 40+ असेल, तदनंतर वलवली, असे काही संघ आहेत जे 40+ मध्ये चांगले खेळतात, त्यापैकी एक नांदगाव. आणि पारगाव 40+चा देखील उल्लेख करूया. सोन्या नरेश यांचा देखील उल्लेख करूया आपण. नेहमी चांगले संघ आहेत ते. 3 ओव्हर 46 करायचे आहेत. वलभ संघ एका धावेने जरी पराभूत झाला तरी क्रिकेट आहे, पुढच्या वेळी नवीन जोमाने उतरणार आणि पुन्हा चांगला खेळणार. होतंय क्रिकेटमध्ये नेहमी. कंपल्सरी चेसिंगचे काही नियम होते, त्यामुळे आणि चांगली फाईट केली तर संघाने. पामाली संघ आदेश संघाचे संघनायक आलेत, तर आपण थोड्याच वेळामध्ये आपण टॉस करूया. सेमी फायनलचा टॉस होणार, एकदम मोठी मॅच. ग्रामस्थ मंडळ चषक वलभ या स्पर्धेला पहिला दुसऱ्या क्रमांकाचा चषक राजेश पाटील यांनी दिलाय. या स्पर्धेला प्रथम पारितोषिक 25,000 बोलनाशेठ पाटील वलभचे उपसरपंच यांनी दिले. आणि या स्पर्धेला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 12,500 वलभचे प्रभाकर शेठ पाटील PK पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. सचिन भोईर पडगे यांच्याकडून 2,000चं योगदान आत्ताच आले, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. या कॅप्टन टॉस साठी वरती सेमी फायनलचा टॉस केला जाईल आणि मी विनंती करतो टॉस करण्यासाठी. चंद्रकांतजी वनगे माजी उपसरपंच वलभ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सेमी फायनल 3 षटकांचा असेल. टॉस होतोय चंद्रकांतजी वनगे यांच्या शुभ हस्ते. गोलंदाज विजय भगत. संध्याकाळची वेळ 4:44. 3 चव्वे तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. 4:44. आदई संघाने टॉस जिंकलाय. ऑल द बेस्ट बामाली आदई. या मॅच कडे जाऊया. अशोक भैर उतरलेत. 46चं टार्गेट. पहिला बॉल आणि फलंदाज तयार नव्हते कदाचित, हे पाहिलं मैदानामध्ये. विकेट किपर देखील ते सांगतायत की बॅटर आणि विकेट किपर देखील तयार नव्हते, असं काही पाहिलं आपण. पहिला डेड बॉल. वेगळी सुरुवात पाहिली या स्पर्धेची आज. चांगली मॅच. 11 वाजता सामने सुरू झाले, त्यामुळे आपण 3 षटकाचे सामने पाहतो. जर 10 वाजता सामने सुरू झाले असते वेळेवर तर मला वाटतं 4 ओव्हरचे सामने झाले असते. 40+ संघ उशीर आले, त्यामुळे ही घटना घडली. तोपर्यंत सामना आहे असं म्हणू शकता, कारण त्या
शांत होतं आणि अपील जोरदार होती, प्रचंड अपील होती बॅटकरची. फेटाळली पंचांनी, कारण अपीलमध्ये जोश होता, उत्साह, विश्वासही कमी पाहिले अनिल टेंबे आणि जीवन गावंड यांच्याकडून. नॉट आउट 2 पंच हे अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिले. प्रोफेशनल जीवन गावंडचे वाघिवली वाडातून बिलॉंग करतात, अनिल टेंबे ओलप आणि प्रोफेशनल आहेत दोघेही. चांगली अंपायरिंग. बुंद्यात टाकलेला बॉल, थोडासा लेग कटर, फ्लाय स्लिप होत नाही फारशी लवकर. धावा 1 ने पुढे जाईल. 46 करायचे आहेत, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर कदाचित 14-15 धावा पाहिजेत टीम पडगेला. प्रीतम पाटील मागील सामन्याचा हिरो बीट झाले आणि लेग कटर बॉल बघा, अगदी बॉल वलवले जातात आणि पाहिजे तसा चेंडू टर्न होतो गोलंदाजाकडून. अप्रतिम विजय भगत. नावामध्ये विजय आहे, जय पराजयाची भीती नाही त्याला. नावासारखी कामगिरी विजय करतो मैदानामध्ये. चांगली बॉलिंग, कधी ऑफ कटर कधी लेग कटर, प्रचंड व्हेरिएशन, परंतु हा धमाका केलाय. पहिल्या बॉलवर षटकार आणि या बॉलवर चौकार. 10 धावा मोठ्या फटक्याने आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीम पडगे जाऊन पोहोचला धाव फलकावरती. 11 धावा. पाटील मैदानात उतरलेत. काय होणार मॅच मध्ये? पडगेचे प्रेक्षक त्यांना पाठिंबा देण्यासाठी अगदी त्यांच्या शॉर्टकट रस्त्यातून इकडे आलेत आणि तो रस्ता नेहमी ते वापरतात. त्यांचा संघ जेव्हा ग्रामीण मध्ये खेळतो तो देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते आणि ते लाईव्ह पाहत आहेत. त्यांचं देखील स्वागत. 12 चेंडू 35. अनुभवी गोलंदाज, एक मोठा गोलंदाज नांदगाव संघाकडून आलाय. दत्ता भगत, पहिला विजय भगत, त्यानंतर दत्ता भगत. A1 जोडी मित्रांनो. 12 चेंडू 35. या ओव्हर मध्ये भरपूर काही घडेल मैदानामध्ये आणि लहू भोईरला आपला अनुभव दाखवावा लागेल. लहू भोईर एकेकाली चांगले फलंदाज होते. त्याला परफेक्ट यॉर्कर फेकला जातो. तिसऱ्यांदा यॉर्कर आलाय लहू भोईरसाठी आणि त्याला खेळणं थोडं कठीण झालंय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 11 चेंडू आणि 33 धावा. चांगली मॅच. मागील सामन्यामध्ये 35 डिफेंड झाल्या. या मॅच मध्ये 46चं टार्गेट आणि ही मॅच जो जिंकेल ना तो फायनलला जाईल, लक्षात घ्या. त्यामुळे पडगे जर चेस केला तुम्हाला चषक भेटेल, फायनलचं तिकीट, आणि जर डिपेंड झाला तर नांदगाव फायनलला जाईल. ही मोठी मॅच आहे, साधी मॅच नाही मित्रांनो. कारण तुमचं अस्तित्व पणाला लागलं या मॅच मध्ये. काही करून तुम्हाला जिंकावंच लागेल आणि डायरेक्ट शेवटची मॅच होणार. त्यामुळे करो या मरोची मॅच आहे. डू ऑर डाय. एक तर करा नाही तर मरा, अशा प्रकारची मॅच तुम्ही पाहाल. म्हणजे विकेट टाका किंवा तुम्ही षटकार मारा, हे काहीतरी पाहायला मिळेल. चेंडू बाकी असतील आता 10. 32 धावा. 2 बॉल वरती 3 आलेत. 10 बॉल 32. लॉप केलाय, मिस टायमिंग झालाय. डीपला स्क्वेअर लेगला खेळाडू आतमध्ये येतील. 4 नंबरची जर्सी फेकते, उचलते बॉल. 1 रन. नांदगाव संघ टॉप लेवलचा संघ आहे. 9 चेंडू 31. चांगली मॅच. प्रीतम पाटीलला देखील फटका बसत नाही बॅटच्या मधोमध, तो देखील नाराज आहे. लहू भोईर काय करणार आता? 9 चेंडू 31. 40+. 1 धाव आरोग्यासाठी. आपल्या कुटुंब सांभाळून खेळणारे क्रिकेटर आहेत. फटका बसलाय. टायमिंग प्रॉपर, टॅलेंटेड शॉट. षटकार. स्टँड अँड डिस्पॅच. अगदी बघत राहावा इतका सुंदर फटका होता. बॉलर तुम्ही थोडं घाई करतात, बॅटरकडे बघा, तो तयारच नाहीये.
8 चेंडूमध्ये 25 करायचे आहेत. दत्ता भगतला मार बसलाय. षटकाराने आत्मविश्वास पुन्हा परतलाय. आता अस्तित्व बनवू शकतो पडगे. 8 बॉल 25. शेवटच्या ओव्हरमध्ये थरार होईल. पुन्हा यॉर्क टाकला. ऑफ साईडला पिचिंग लाईन होती. इम्पॅक्ट चांगला बॉलचा. 0. 7 बॉल 25. अंतिम बॉल आणि मोठा फटका जर आला तर 19 राहतील, परंतु 25 आहेत. लहू भोईर गरज आहे का मोठ्या फटक्याची? दत्ता भगत देणार का की पुन्हा कमबॅक होईल षटकारानंतर? नाही देणार. टॅपिंग बॉल समोर मिड विकेटला खेळलेत. प्रीतमला स्ट्राईक पाहिजे. तो नॉन स्ट्राईकला धावतोय कारण ओव्हर चेंज होईल आणि लहूची रनिंग कमजोर राहिली. बॅटर आउट होतोय. 1 रन मिळेल टीम पडगेला. आता करायचे 6 बॉल कंपल्सरी 24. जो जिंकेल तो फायनल मध्ये. तरी पराभूत झाला तरी गुरुनाथ फडकेची एनर्जी आहे. संध्याकाळी होईल तुमची सोय. तुमचंच आयोजन आहे आणि तुम्ही जल्लोष करा. संध्याकाळी डीजे देखील ठेवू तुमच्यासाठी. पाहिजे तेवढं नाचा तुम्ही. प्रेक्षक जातील घरी, तुम्ही धमाल करा. 6 बॉल 24 करायच्यात कंपल्सरी चेसिंग. आज देवीच्या पाटामध्ये अंतिम रात्र देखील आहे सुपर 12 आणि तिथे देखील तुम्ही धमाल पाल. गोपीनाथ उसाटकर यांचं आगमन झालं. यावं स्वागत आहे आपलं. गोपीनाथजी क्रिकेटची प्रचंड आवड, त्यांचं देखील आपण स्वागत करू या एका ओव्हर नंतर. 6 बॉल 24. प्रीतम पाटीलने स्ट्राईक घेतली आपल्याकडे. त्याचं कारण तुम्हाला पाहायला मिळेल कारण त्यांना खेळावंच लागेल. बघा मागील सामना आठवा. 8 चेंडूमध्ये 34 धावा याच प्रीतम पाटीलने केल्या होत्या. जर त्याने 6 बॉलमध्ये 24 केल्या तर काय होईल या मॅचमध्ये? नाही सर, प्रीतम पाटील तुम्हाला खांद्यावर उचललं जाईल किती वजन असो, पडगेकर तुम्हाला सोडणार नाही. 6 बॉल 24 आणि बनवू शकतात कारण त्याने 8 चेंडूमध्ये 34 काढला तर तो 6 बॉलमध्ये 24 का काढू शकत नाही असं देखील लोक विचार करतात. परंतु गोलंदाज देखील चांगला आहे. भूपेंद्र पहिला बॉल करणार. 6 बॉल 24 कंपल्सरी करायचे आहेत. जिंकेल तो फायनलला. उडवलाय हवेत आणि पहिल्या बॉलवर रिझल्ट ओपन झालाय. पडगे संघाला कठीण बनेल. 5 बॉलमध्ये 24 करायचे आहेत आणि भूपेंद्रने दाखवलं त्याचा पहिला बॉल आणि प्रचंड शॉर्ट बॉल होता आणि तो टर्न झाला. त्यामुळे बॅटवर मिस टायमिंग मध्ये बॅटर आउट. तिन्ही गोलंदाजांना 14, 15, 16 धावा लागल्यानंतर हे टार्गेट मोठं बनलं आणि आता ते चेस करण्यासाठी नाकी 9 आलेत. 5 चेंडू 24. ग्रामपंचायत विद्यमान सदस्य संदीपजी जोशी यांच्याकडून 1000चं आर्थिक योगदान आले आमच्या या टुर्नामेंटसाठी. संदीप जोशी यांचा आभार. 5 चेंडू 24. एक्साइटमेंट आहे, रोमांचक मॅच आहे. जिंकेल तो फायनल मध्ये आणि जिद्द तुम्हाला जिंकवणार. हे जिद्दी खेळाडू आहेत मैदानामध्ये. फुलटॉस समोर केलेत. मिड विकेटला काय फिल्डिंग आहे बघा, काय कॉन्फिडन्स आहे 40+ अनबिलिव्हेबल. एका हाताने पकडलाय. ग्रामीणचे खेळाडू देखील घाबरतात अशी फिल्डिंग करायला, परंतु यांच्याकडे दमकम आहे, अनुभव चांगला आहे. 4 बॉल करायचे 23. 4 षटकार. गणेश म्हात्रेने जर 4 षटकार मारले तर त्याला कोणी विसरणार नाहीये. 23 धावा. प्रचंड मोठं टार्गेट आलंय पडगे संघाच्या अंगावर. आज पडगे संघाने धावा चेस केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. आता तो थोडा मागे पडलाय. सत्यवान म्हात्रेने उल्लेख केला की नांदगाव संघ ना सगळीकडे चषक जिंकलाय. चांगला संघ असेल 40+ म्हटला तर. 4 बॉल 23 करायचे आहेत. फुलटॉस फेकलाय. लजीज मेजबानी आणि गणेश म्हात्रे म्हणजे जुना तर सोनं. षटकार.
येईन मान ग हिरव्या क्या बात आहे गणेश म्हात्रे. आणि अशी अवस्था झाली होती आंबे गावामध्ये 3 बॉल मध्ये 17 पाहिजे होते मला वाटतं. आणि हाच गणेश म्हात्रे त्याने षटकार 3 मारले होते. पडगे संघ जिंकला होता आंबे गावात. आता त्याला वलप गावामध्ये कारनामा करावा लागेल. 3 मारले तर मोहन भोईरकडून 3000. क्या बात आहे. गणेश म्हात्रेने केलाय कारनामा आंबे गावात. नरेश पाटील कडून 1000. टोटल 4. 3 बॉल 3 षटकार पाहिजेत. गणेश म्हात्रे हुकलाय. पंच पाहतायत नाही डॉट बॉल आहे असं वाटलं होतं. पंच इकडे फिरलेत की काय. 2 बॉल मध्ये 17. हरकत नाहीये. 17 धावेने तुम्ही पराभूत झाला तर जास्त वाईट वाटत नाही. परंतु 1 धावेने जेव्हा पराभूत होता तेव्हा लागतं काळजाला. एक क्रिकेट आहे मित्रांनो. आताच बघितलं आपण. 2 बॉल 17. नो एक्साइटमेंट. चांगले प्रयत्न केले आणि इथे चौकार. आहे आणि यानंतर नांदगाव संघ जाणार मेगा फायनल मध्ये. नांदगाव 40+. अभिनंदन. फायनल कडे तुम्ही चाललात आणि व्हाईट बॉल आहे. 1 चेंडू बाकी असेल. नांदगाव संघ इथे विजयावर शिक्का मोर्तब करतोय. अभिनंदन अभिनंदन टीम नांदगाव. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 धावेंची गरज. सचिन भोईर पडगे यांचं स्वागत करूया. यावं सचिन दादा. क्या बात आहे. 6 धावेने तुम्ही पराभूत झालात. क्या बात आहे. जबरदस्त गणेश म्हात्रे. चांगली मॅच. दोन्ही संघ हँडशेक करा. 4 धावेने इथे पराभूत झालात. यावं लव भोईर तुमचा सन्मान झाला. या सचिन भोईर. सचिन भोईर यांचा सन्मान केला जाईल. यावं सचिन दादा. नंदू भगत नांदगाव यावं. आपल्याला देखील सन्मान केला जाईल. चार धावेने पराभूत झाला. हरकत नाहीये. पडगे संघ चांगला खेळला तुम्ही. गोपीनाथ उसाटकर यांचा सन्मान केला जाईल. पडगे संघ हँडशेक करायचं लाईन मध्ये. प्रीतम पाटील तुमचे खेळाडू. गणेश